जालन्यात ग्राम महसूल अधिकाऱ्यावर हल्ला, अवैध उत्खनन माफियांचा उन्माद, जीवे मारण्याची धमकी देत जेसीबी पळवली। जालना तालुक्यातील बाफकळ हातवन शिवारात सुरू असलेले अवैध गौण खनिज माती उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करून जेसीबी जबरदस्तीने पळवून नेल्याचा गंभीर प्रकार घडलाय। शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी सचिन बाबूराव सावंत राहणार बाफकळ तालुका जिल्हा जालना आणि रियाज सिकंदर सय्यद राहणार मंठा चौफुली तालुका जिल्हा जालना यांच्या विरोधात मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात ग्राम महसूल अधिकारी पंकज दत्तात्रय ढाकणे यांनी फिर्याद दिली आहे। 17 जानेवारी रोजी दुपारी बाफकळ आणि हातवन दरम्यानच्या शिवारात अवैधरित्या माती उत्खनन करून सोटे वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते गावचे पोलीस पाटील यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले। तेथे विना क्रमांकाचा हायवा टिप्पर तसेच जेसीबीच्या साहाय्याने माती उत्खनन सुरू असल्याचे आढळून आलं। अधिकाऱ्याचं आल्याचे लक्षात येताच वाहन चालक पळून गेले, मात्र जेसीबी अडवून त्याची चावी काढण्यात आली असता आरोपी सचिन सावंत आणि रियाज सय्यद हे घटनास्थळी आले। आरोपींनी महसूल अधिकाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली, खिशातील जेसीबीची चावी काढून घेतली तसेच आपल्याकडे 15 ते 20 गुंड असल्याची धमकी देत जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद आहे। त्यानंतर आरोपींनी जेसीबी जबरदस्तीने पळवून नेऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला। या घटनेमुळे अवैध उत्खनन माफियांची दहशत वाढत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अवैध उत्खनन तसेच हल्ल्याच्या प्रकरणाचा अधिक तपास करतायत।